ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपली तिरंगा इलेक्ट्रिक बाईक आहे, तिचा कोणीतरी हँडल बेंड केलेला, त्याच्यामुळे गाडी स्टार्ट नव्हती होत। तर आपण तिचा चावीचा सॉकेट काढला आहे आणि डायरेक्ट त्याला एक वायर कनेक्ट करून डायरेक्ट गाडी स्टार्ट केली आहे। आणि हे बघा, इथे तुम्हाला हँडलच्या आतमध्ये दाखवतो, हँडल लॉक जिथे होतो तिथे बघा कसा बेंड करून ठेवला आहे। तो व्हाईट पोर्शन दिसतोय सिल्वर, तो बघा कसा बेंड करून ठेवला आहे, त्याच्यामुळे हँडल लॉक ओपन नाही होत आहे, तर गाडी स्टार्ट नव्हती होत। आता आपल्याला तो लॉक बाहेर काढून सरळ करून घ्यावा लागेल वेल्डरकडे जाऊन। त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण हे पॅनल खोलायला लागतील। त्याच्यानंतर पूर्ण गाडीचे पॅनल खोलल्यानंतर आपल्याला तो लॉक सेट बाहेर काढावा लागेल। आणि जेव्हा आपण लॉक सेट बाहेर काढू तेव्हा तो लॉक सेट खोलून आपल्याला वेल्डरकडे जाऊन वेल्डिंग करायला लागेल। त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण कंप्लीट पुढचा बॉडी पार्ट जेवढे पण आहेत तेवढे आपल्याला काढायला लागणार आहेत। ते बघा 10 नंबरच्या बोल्डनी हे 2 मेन बोल्ड खोलून आणि बाजूचे सगळे स्क्रू खोलून आपल्याला ही बॉडी पार्ट सगळे बाहेर काढायचे आहेत। बॉडी पार्टचे खोलताना आपल्याला बघा हे खालना पण स्क्रू आहेत 2, ते खोलायचे आहेत। लॉक सेट खोलून त्यात आपण वायर लावली तर दाखवली, पण ती डायरेक्ट लावू नका, पहिला बॅटरीचं कनेक्शन बंद करा आणि मग ती वायर लावा। आणि मग जेव्हा गाडी चालू करायची असेल तेव्हा फक्त बॅटरीचं कनेक्शन चालू करा आणि मग तुम्ही गाडी चालवा। हे स्क्रू खोलून झाल्यावर खाली पण बघा अजून 2 स्क्रू आहेत, लेफ्टला 2 स्क्रू आहेत, राईटला 2 स्क्रू खोलायचे आहेत। ते सर्व स्क्रू खोलून आपल्याला हा आतला पॅनल वेगळा करून घ्यायचा आहे आणि बॉडी पॅनल वेगळे करून घ्यायचे आहे। सर्व स्क्रू आपल्याला खोलून घ्यायचे आहेत व्यवस्थित। बघा कसे खोलतोय आपण स्क्रू, या साईडचा झाला, आता या साईडचा खोलून घेऊया। किती आतमध्ये स्क्रू आहेत बघा त्याचे खाली। हा बघा आता तुम्हाला दिसतंय लाल वायर लावली आहे, ती आपण डायरेक्टली शॉर्ट केली आहे आणि ती गाडी चालू झाली। आता आपण लॉक सेट खोलून घेऊया त्याचा। लॉक सेट खोलायला 10चा बोल्ट आहेत, ते 2 बोल्ट खोलून घेऊया। बघा दाखवतो तुम्हाला, आता 10चे बोल्ट आहे, लॉक सेट काढायचं आहे बाहेर आपल्याला आता पूर्ण। आता आपल्याला आतमधून पण खोलायचं आहे। आता जे आपल्याला सामान हँग करायचं आहे, एक हुक दिला आहे, त्याच्या आतमध्ये एक 10चा बोल्ट आहे, तो खोलून आपल्याला हा बाहेर खेचायचा आहे पॅनल, त्याच्यानंतर लॉक सेट बाहेर येतो। आता बघा आपण लॉक सेट बाहेर काढला आहे आणि लॉक सेटची अवस्था बघा किती बेंड झालं आहे, त्याच्यामुळे गाडी चावीने ओपन होत नव्हती। आता हा वेल्डरकडे नेऊन गरम करून ह्याला सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला, पण त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या खालचे 2 स्क्रू आहेत ते खोलून, ते ब्लॅक कलरचं आहे जो चावीचा सॉकेट आला आहे ते आपल्याला बाहेर काढावं लागेल। आणि ते काढून घेऊन आपल्याला लॉक सेट बघा पूर्ण खोलायचं आहे आणि त्यातला आतला दांडा आहे तो गरम करून बाहेर काढावा लागेल, ज्याने लॉक होते गाडी। तर बघा हा असा लॉक सेट असतो। एक लॉक सेट काढण्यासाठी बघा आपल्याला पूर्ण बॉडी पॅनल काढावे लागले आहेत। पाठचा जो ब्लॅक कलरचा पोर्शन दिसतोय तो पण आपण खोलला आहे, फक्त तो ओपन नाही केला आहे पूर्ण आपण। हे बघा आता लॉक सेट आपण जाऊन वेल्डरकडनं बनवून आणलं आहे, तिकडची व्हिडिओ नाही काढली आपण, पण हा बघा लॉक सेट आता लावलं आहे आपण। तर लॉक सेट पूर्ण बघा वर्किंग होतो आहे प्रॉपर, आतमध्ये चावीने जातो आहे, ओपन होतो आहे। लॉक सेटचं काम झालं आहे। वेल्डिंगवाल्याने आपल्याकडनं फक्त 50 रुपये घेऊन तो गरम करून वेल्ड करून दिला आहे, यात जास्त खर्च नाही आहे। आपण हा लॉक सेट फक्त वरच्यावर फिटिंग केलं आहे। हे बघा लॉक सेट खोलला, हँडल फिरतो आहे, चावी लॉक केली, हँडल लॉक होतो आहे। बघा आपलं प्रॉपर काम झालेलं आहे। आता लॉक सेट जसा खोललेला तसा 10 नंबरच्या 2 बोल्टनी लावून घेऊ आपण लॉक सेट पूर्ण, आणि ते बोल्ट एकदम फिट करायचे आहेत। आणि आता बघा लॉक सेट आपण काढलेला, तेव्हा आपण ती व्हिडिओ नाही बनवलेली कारण एका हाताने काढलेला, आता पण तसंच होतं आहे। हा लॉक सेट जेव्हा आपण फिट करतो तेव्हा त्याच्यावरती एक कॅप येते, जेणेकरून लॉक सेट आणि जो ब्लॅक कलरचा हा फायबरचा आहे तो लॉक राहण्यासाठी। बघा प्रॉपर झालेलं आहे आपलं लॉक सेटचं काम, दाखवतो आहे तुम्हाला आता मी पूर्ण। हँडल बघा, हँडल वर्किंग प्रॉपर होतो आहे, हँडल लॉक केला, हँडल लॉक होतो आहे, हँडल ओपन केला, हँडल पूर्ण मूव होतो आहे आपला।
जुगाड केलेलं आपण काढून टाकू, डायरेक्ट केलेली. आज सॉकेट लावून टाकायचं याला. लावलं. बॅटरी ऑन करू. गाडी डायरेक्ट चालू. आता हेडलाईटचा स्विच खोललेला आपण. हेडलाईटचा स्विच पण लावून घेऊया. जेव्हा आपण गाडी फिटिंग करायला घेतो तेव्हा पहिले हे 2 बोल्टवर हे जो बॉडी पॅनल आहे तो आपल्याला हँग करून घ्यायचा आहे, जेणेकरून मग आपल्याला पूर्ण फिटिंग व्यवस्थित करायला भेटते. आणि त्याच्यानंतर बघा आपण जे पाठचा काढलेला हुक तो लावून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट बॉडी राहते. आता पूर्ण गाडीची फिटिंग करून झालेली आहे. हँडल पण प्रॉपर वर्किंग झालं आहे. यात आपल्याला वेल्डिंगचा फक्त 50 रुपये खर्च आला आहे. बाकी तर आपणच काम केलं आहे या गाडीचं पूर्ण फुल फिटिंग. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.